हॅलो गाईज, मी प्रवीण बोलतो आहे. 1957ला आलेली 12 अँग्री मॅन ही अमेरिकन फिल्मच्या रिगार्डिंग बोलणार आहे. ही एक कोर ड्रामा फिल्म आहे. न्यूयॉर्क शहरामध्ये एका 18 वर्षाच्या मुलावरती एक केस चालू आहे की त्यांनी त्याच्या बापाच्या छातीमध्ये चाकू खुपसून त्याला मारलं आहे. आता जज तो फैसला घेऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी असे 12 लोकांची किंवा 12 ज्युरी मेंबर निवडलेले आहेत आणि त्या लोकांना ती पूर्ण केस ऐकून दिली आहे. आणि त्यावेळेस मग तो जो फैसला आहे किंवा त्याला शिक्षा करायची की नाही करायची की ते आता सोसायटीमधल्या वेगवेगळ्या 12 लोकांना फैसला घ्यायचा आहे. जज काय बोलतात की जर 12मधली 12 लोक जर बोलले की तो नॉट गिल्टी आहे तर तो वाचेल. जर 12मधला 1-2 लोक जरी बोलली की तो गिल्टी आहे आणि बाकी सगळी नॉट गिल्टी बोलली तरी त्याला शिक्षा होणार आहे. सो त्यामुळं तुम्हाला एक पर्टिक्युलर टाईम दिला जाईल, एका रूममध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तुमचा निर्णय घ्यायचा आहे. असा बेसिक करून आपली फिल्म सुरू होते आणि तिथून पुढे पूर्ण फिल्म आता एका कमऱ्यामध्ये किंवा एका रूममध्ये घडणार आहे किंवा बनते सगळी. आता हे जे काय 12 लोक आहेत की सोसायटीमधल्या वेगवेगळ्या फील्डमधून आलेले आहेत, त्यांनी ती केस ऐकली आहे आणि आतमध्ये आल्यावरती त्यांना असं वाटतं ठीक आहे, ते 5-10 मिनटात सगळं मिटून जाईल. जे काय एव्हिडन्स वगैरे जे काय त्यांनी ऐकलेले आहेत कोर्टामध्ये ते पूर्णपणे त्या मुलाच्या विरोधात आहेत आणि मुलाला शिक्षा होणारच आहे असं त्यांचं सगळ्यांचं माइंड आहे. आणि त्यावेळेस मग आतमध्ये रूममध्ये गेल्यानंतर बोलतात की चला आपण एक वोट घेऊयात. जर सगळ्यांना वाटतं की तो मुलाला शिक्षा झाली पाहिजे तर चला आपण इथं पाठीसून निघून जाऊयात. सो ज्यावेळेस पूर्णपणे पर्टिक्युलर ते वोटिंग चालू होतं, सो त्यावेळेस 12मधल्या 11 लोकांचं म्हणणं असतं की तो गिल्टी आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आणि त्यातला एक जण म्हणतो की तो नॉट गिल्टी आहे, की त्याला शिक्षा नाही झाली पाहिजे. आता त्यावेळेस मग आता अगेन बाकीचे लोक म्हणतात कशाला टाईमपास करतो, पाठीसून मिटवून घे, आपण जायचं आपल्या घरी, आपल्याला कामधंदा बघूयात. सो त्यावेळेस तो बोलतो की डिस्कशन झालं पाहिजे, कारण की आपल्याला जजने किंवा कोर्टाने काहीतरी एक इम्पॉर्टंट टास्क दिलं आहे. बरं नेमकं का त्यांनी ते कसं केलं असेल किंवा त्याच्यामागं व्हॅलिड मुद्दे काय आहेत किंवा डिस्कशन तर झालं पाहिजे अशा वेळी तो मांडतो मुद्दे. आता त्यावेळी जो एक व्यक्ती आहे की जो पूर्णपणे अपोजिटला आहे, त्या मुलाच्या बाजूने आहे, तो काय म्हणतो, हा जो 18 वर्षाचा मुलगा आहे तो लहानपणापासूनच स्लम एरियात वागतोय. त्याला लहानपणापासूनच जेवणासाठी, जगण्यासाठी सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो. त्याला ऑलवेज मार खावा लागतो त्या वडिलाचा किंवा त्याला खूप सारे त्रास सहन करतो, जगतो. जे काही त्यांनी एव्हिडन्स आलेले की त्यावेळेस त्यातला एक ओल्ड मॅन म्हणतो की तो बारका पोरगा, तो 18 वर्षाचा मुलगा त्या बापाला बोललेला असतो की आय विल किल यू. तर त्यावेळेस तो आता काय करतो, जो काही एक व्यक्ती त्या मुलाच्या बाजूने आहे तो आता मुद्दे मांडतोय किंवा पर्टिक्युलर काय आहे की आजकाल आपण कोणी कसं रागात बोलतो की आय विल किल यू. दुसरी गोष्ट अशी आहे की जो मुलगा ज्या पर्टिक्युलर वातावरणात वाढला आहे, ज्या एरियात वाढला आहे किंवा ज्या घरात तो वाढला आहे, तो बाप त्याला रोज मारतोय. त्याशी खूप अशा वेगळ्या डेंजर वेने तो त्याच्यासोबत ॲक्ट करतोय. सो त्यामुळे पर्टिक्युलर त्याचं पण आपण माइंडसेट रीड केलं पाहिजे, त्याचं पण मनात काय चाललं ते आपण बघितलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तो मुलगा बोलतोय तर मुलगा बोलतो की ज्यावेळेस त्या बापाचा खून झाला त्यावेळेस तो तिथं नसतोच, तो एका पर्टिक्युलर मूव्हीला गेलेला असतो. सो जे काही गोष्टी आहेत, सो मुलाची बाजू मला आय एम नॉट शुअर म्हणतो की तो मुलगाने खून केला की नाही केला, मी कोणती बाजू घेत नाही. बट माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जर आपल्याला पर्टिक्युलर काही टास्क दिला आहे तर आपण डिस्कस करूयात. थोडंसं जे काही पर्टिक्युलर एक रिझनेबल डाऊट आहे ते आपण सगळ्या गोष्टी शोधून काढून किंवा बघूयात आणि फायनल आपण डिसिजन घेऊयात. शेवटी जरी पर्टिक्युलर माझ्या एकट्याच्या म्हणण्याने तुम्ही 11 लोक बोलले की तो गिल्टी आहे, मी नॉट गिल्टी म्हणलं तर त्याला फाशी होणारच आहे. बट माझं म्हणणं आहे की पर्टिक्युलर की त्याला आपण डिस्कस करूयात आणि त्यासाठी तो म्हणतो की आपण एक काम करूयात, अगेन एक वोटिंग घेऊयात आणि ते वोट असं असेल किंवा हात न वरी करता आपण एका पेपरवरती लिहा की नॉट गिल्टी किंवा गिल्टी, सगळ्यांचे 12-12. आता ह्यावेळेस ते सगळं ते एक बॅलेट पेपर टाईप सगळं ते लिहितात आणि त्यात असं समोर येतं की पर्टिक्युलर त्या 12मधले 2 लोक नॉट गिल्टी लिहितात आणि बाकीचे 10 लोक गिल्टी लिहितात. आता काय होतं की इथून पुढे त्याचा कोर ड्रामा जो काही एका रूममध्ये पूर्ण फिल्म एका हॉलमध्ये फिल्म झालेली आहे, घडते आहे आणि ते सुरू होतं ड्रामा पूर्णपणे. त्यावेळेस पर्टिक्युलर त्यातला एक जण जो नंबर 3 ज्युरी आहे तो नंबर 5 ज्युरीला अंगावर धावून जातो आणि म्हणतो की तू मग अशी बोलतो बोललास ना की तू स्लम एरियात राहिलास, मोठा झालास, तर 100% तो त्याची बाजू घेतली असेल. मग तो चिडतो. त्यावेळेस एक ओल्ड मॅन असतो, एक म्हातारा व्यक्ती असतो, तो म्हणतो की अरे नाही पर्टिक्युलर मला असं वाटतं की जर आपल्याला जिम्मेदारी दिली तर आपण थोडंसं डिस्कस करूयात आणि डिस्कस करून डिसिजन घेऊयात. सो आता इथून पुढे काय आहे की जे पर्टिक्युलर फॅक्ट्स आहेत किंवा जे पर्टिक्युलर त्याच्यावरती एव्हिडन्स आहेत किंवा काय, एका त्याच बिल्डिंगमधल्या म्हाताऱ्या माणसाने तो आवाज ऐकला की आय विल किल यू आणि फायटिंग झालं, तो आवाज त्याने ऐकला आहे. असं तो एक म्हातारा व्यक्तीचा तो त्याने एव्हिडन्स बघितलेला आहे. नंबर 2,
बिल्डिंगच्या अपोजिटला मधून जिथून ट्रेन जाते त्या अपोजिटला एक बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमधल्या म्हाताऱ्या लेडीजने एका म्हाताऱ्या लेडीजने पण खून केलेला बघितलं असं तिचं म्हणणं असतं. आणि पर्टिक्युलर नंबर 3 जो पर्टिक्युलर मुलगा आहे, मुलाचं म्हणणं असतं की ज्यावेळेस मी 9:30 वाजता घरून भांडणं झाल्यानंतर मी डायरेक्ट मूव्हीला गेलो, मूव्ही बघितला आणि मूव्ही बघून पर्टिक्युलर घरी आलो तर त्यावेळेस त्याचा बाप मेलेला असतो. पुढे काय होतं की हळूहळू जे काही फॅक्ट्स आहेत किंवा जे काही एव्हिडन्स त्या मुलाच्या विरुद्ध असतात त्यावरती हे सगळे लोक बोलतात. आणि जो एकटा असतो जो नॉट गिल्टी बोललेला आहे त्याच्या बाजूनी हळूहळू 1, 2, 3 असे 4-5 लोक गोळा होतात. आता विषय काय आहे की जो काय पर्टिक्युलर मेमरीचा विषय आहे की ज्या मुलाला विचारलं असतं की तू जी मूव्ही बघितलास त्याबद्दल सांग, त्यात ॲक्टर कोण असतं, हिरोईन कोण असतं. जर तो मुलगा बोलतो ना की ज्यावेळेस बापाचा खून झाला त्यावेळेस तो घरी नसतोस, तो मूव्ही बघायला गेलेला असतो. आणि त्यावेळेस कोर्टात क्वेश्चन केले जातात किंवा तू कोणती पर्टिक्युलर मूव्ही बघितलेली, काय केलेली. सो त्यावेळेस मुलाला ते सांगता येत नसतं. सो त्यावेळेस मग तो जो काय डिफेन्स करणारा व्यक्ती आहे 12मधला एक, तो बोलतो की ज्या कंडिशनमध्ये तो मूव्ही बघायला गेलेला आहे, ज्यावेळेस त्याला बापाने मारलेलं, रागात तो मूव्ही बघायला गेला, त्यावेळेस तो कसं डोक्यात राहील की तो ॲक्टर कोण, डिरेक्टर कोण. सो साहजिक आहे. आणि त्याचवेळी जो माणसाचा त्या गोष्टीला विरोध असतो त्या व्यक्तीला तो पर्टिक्युलर ज्युरी नंबर 8 जो मुलाच्या बाजूने व्यक्ती आहे तो त्याला क्वेश्चन करतो की तू मागल्या दिवशी काय केलं किंवा अगोदर 1 वीक पूर्वी काय केलं. सो त्यामुळं त्याला सांगता येत नाही. सो आता हळूहळू काय गोष्टीत किंवा ते मेमरीज व्हायचं असेल किंवा जे काही म्हातारी व्यक्ती आहे ती म्हातारी व्यक्तीने बघितलं आहे की ट्रेनच्या जिथून ट्रेन गेली त्या पुजाला जे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमधून तिने बघितलेलं आहे की पर्टिक्युलर त्या मुलानेच खून केला. सो ऑब्वियसली त्या मुलीला त्या म्हातारीला तर एक चष्मा आहे. तो चष्मा घालून बेडरूमला जातं कोण, तर ती म्हातारीने बेडरूममध्ये बघितलं तर त्यावेळी तिला चष्मा नसणार. तिचं चष्मा असल्यामुळे तिला प्रॉब्लेम दिसणार पण नाही. पण तिने डायरेक्ट कसं म्हणू शकते की त्या मुलानेच मारलं, कारण की भले त्या मुलाचं आणि वडिलाचं रोज भांडण होत असेल ह्याचा अर्थ असा नव्हे की पर्टिक्युलर त्या मुलाने त्या बापाला मारलं, दुसऱ्या काहीतरी गोष्टी असू शकतात. सो अशा हळूहळू गोष्टी रिव्हील होतात आणि नॉट गिल्टी वर्सेस गिल्टी अगोदर जो का पर्टिक्युलर 1:11 स्कोअर होता आता हळूहळू इक्वल झाला आहे, 6-6 झाला आहे. आणि हळूहळू गोष्टी बदलू लागल्यात. आता असं करत करत काय झालं की 11 लोकांना वाटते की तो नॉट गिल्टी, त्याला सुटलं पाहिजे, निकाला वाटते की त्याला मेलच पाहिजे. सो आता त्यावेळेस पण शेवट तो खूप चिडतो, बोलतो किंवा म्हणतो की एवढी म्हातारी सांगते, त्यानंतर एक साईडला म्हातारा सांगतोय, पर्टिक्युलर त्याला त्या मूव्हीचं आठवत नाही आहे आणि तो खून आजपर्यंत त्याच्यावरती पोलिसांची केस आहे, तो चाकू घेऊन फिरतोय, मग त्यांनीच मारले. तुम्ही मग येड्यानं असं काय करताय, त्याला मरू द्या ना, कशाला हे करताय. मिसाल तो रागात बोलतोय आणि बोलता काय होतंय त्याच्या खिशातून एक पाकिट तो खाली काढताना त्याच्यासमोर त्याचा मुलगा आणि त्याचा फोटो दिसतो. सो त्यावेळेस त्याला असं रिॲक्ट होते की अरे माझा मुलाच्या वयाचा तो पण मुलगा आहे. तर मग जर त्या मुलाच्या ठिकाणी माझा मुलगा असता तर मी असं केलं असतं का, डायरेक्ट डिसिजन केलं असतं. मला कोणत्याही गोष्ट डॅम शुअर नसताना मी डायरेक्ट म्हणलं असतं का मरू देत. सो त्याला मग रिअलाईज होतं आणि त्यावेळेस तो रडत नॉट गिल्टी असं बोलतो. आणि शेवटात ते फिल्म आहे तिथं काय आहे की कन्क्लुजन असं होतं की 12चे 12 लोक म्हणतात की तो नॉट गिल्टी आहे, त्याला शिक्षा नाही झाली पाहिजे, असा त्यांचा डिसिजन होतो आणि सगळी लोक तिथून बाहेर पडतात. सो प्लस पॉईंट्स काय आहेत म्हणजे फिल्मचे हे की पूर्ण फिल्म एका हॉलमध्ये शूट झाली. स्टार्टिंगची 2-3 मिनिट सोडले की नाही, बाकी सगळं सेक्शन किंवा पूर्ण फिल्म एखाद्या हॉलमध्ये शूट केली. नंबर 2, त्यातनं समजते की जे काही 12 लोक आहेत त्या 12 लोकांचा पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स अदर पीपल. सो प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह कसा असतो, कारण की काही लोकांना जगाशी काही घेणं देणं नसतं, त्यांना असं वाटतं की ठीक आहे जे काय चाललं आहे त्याशी आपल्याला जास्त घेणं देणं नाही आहे, एकतर डिसिजन नाही का, म्हणजे एकतर ही बाजू किंवा एकतर ती बाजू, जास्त विचार करून काय एखादी जी मेजॉरिटीवाली बाजू आहे ती बाजू घ्यायची आणि डिसिजन क्लोज करायचं, असं काही लोकांचं म्हणणं असतं. सो त्यातून कळतं की काही लोकांना काही फारसं घेणं देणं नसतं. पण आणखीन तिसरी मेन गोष्ट, जर एखादी गोष्ट आपण मुळासकट उपटून पाहिली किंवा बघितली तर जे वर्ण बघताना दिसतं ते ज्यावेळेस आपण खोलून बघतो त्यावेळेस पूर्ण वेगळं असतं. सो तेच दाखवलं की ज्यावेळेस स्टार्टिंगला एका व्यक्तीला वाटतं की तो नॉट गिल्टी, बाकी लोकांना वाटतं की गिल्टी, त्यातून ते पूर्णपणे शेवटला कसं फिरतं चक्र हे त्यात नाही दाखवलं. त्यामुळे खूप छान परफेक्ट अशी कोर ड्रामा ही 12 अँग्री मॅन अशी फिल्म आहे. ते लोकांना एकमेकांचे नावं माहीत नाहीत, फक्त ते लोक जस्ट कॅज्युअली बोलतात आणि शेवटला डिसिजन येतो की तो जो काही मुलगा आहे तो नॉट गिल्टी आहे आणि त्याला सोडलं पाहिजे आणि ते लोक सगळे घरी निघून जातात. अशी पर्टिक्युलर 12 अँग्री मॅन 1957ची फिल्म आहे. खूप क्लास फिल्म आहे आणि जर तुम्ही पण नसेल बघितली तर तुम्ही डेफिनेटली फिल्म बघा. एवढी भारी क्लास आणि इंटरेस्टिंग अशी ब्लॅक अँड व्हाईट 12 अँग्री मॅन अशी फिल्म आहे. ऑलराईट, प्रवीण बोलतोय, इथं थांबतोय. बाय.